नमस्कार. मॅलो किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. मी अपर्णा. आज आपण बघणार आहोत एक सोपी अशी रेसिपी जी झटपट नाश्त्यासाठी होते. इथे तयारी बघून तुमच्या थोडं लक्षात आलंच असेल. इथे मी 1 कप बेसन घेतलेलं आहे, 4 ब्रेडचे स्लाइस घेतलेले आहेत आणि त्याच्या कडा मी कापून घेतलेल्या आहेत, कढीपत्त्याची पानं, लिंबू. तसेच आपण इथे तेल वापरणार आहोत, मीठ वापरणार, हळद, मसाला हे नेहमीच्याच गोष्टी वापरून आपण हा नाश्ता तयार करणार आहोत. तर सुरुवात करूया आपण आपल्या बेसनच्या पुडल्याला. बेसन, थोडीशी हळद, पाव चमचा हळद आहे, पाव चमचा हिंग, पाव चमचा लाल तिखट, थोडीशी कढीपत्त्याची पानं मोडून घेतोय आपण. आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया. सगळ्यात महत्त्वाचं चवीनुसार मीठ. सगळे मिक्स करून घेऊया. जेवढी पाण्याची गरज असेल तेवढं आपण थोडं थोडं पाणी वापरणार आहोत. चांगलं व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. याच्यामध्ये कुठल्याही गाठी राहता कामा नये. आता याच्यामध्ये थोडासा लिंबू पिळूया, एकदम थोडासा. एक स्वच्छ पॅन घेतलेला आहे आणि गॅसवरती गरम करत ठेवलेलं आहे. आपलं बेसनचं मिक्सचर जे आहे ते चांगले मिक्स झालेलं आहे. आता एक एक थोडंसं तेल सोडून, तेलाच्या ऐवजी आपण बटरही वापरू शकतो. तेल, तूप, बटर काहीही घेऊन आपण हे बनवू शकतो. पॅन चांगला गरम झालेला आहे. आता हे सगळे ब्रेडचे जे स्लाइस आहेत ते आपण बेसनमध्ये बुडवून पॅनवरती आपण भाजण्यासाठी ठेवणार आहोत. अशा प्रकारे आपण सगळे पुडले करून घेणार आहोत. आपली झटपट होणारी अशी पुडल्याची रेसिपी तयार झालेली आहे. बघितलं, सकाळच्या खाईमध्ये आपण किती पटकन हे बनवू शकतो आणि मुलांना डब्यामध्ये देऊ शकतो. तसेच घरातल्या मोठ्यांनाही आपण हे नाश्त्यासाठी देऊ शकतो. तर नक्कीच ही पुडल्याची रेसिपी तुम्ही करून बघा आणि आमच्या मॅलो किचनला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. अन्न हे पूर्ण ब्रह्म.